रसायू लाईफ सायन्सेस या लॅबच्या नवीन वास्तूच्या उक्तावणाला मी या ठिकाणी मुद्दामून आलो होतो. डॉक्टर योगेश बेंडाळे आणि डॉक्टर विनीता बेंडाळे गेली 30 वर्ष आयुर्वेद रिसर्च सेक्टरमध्ये काम करतात. रसायू लाईफ सायन्स या लॅबच्या नावाने नवीन मेडिसिन्स, ज्याला मी म्हणजे पेशंट सेंट्रिक मेडिसिन्स किंवा एकलद्रव्य चिकित्सा त्या आयुर्वेदाने ज्याला म्हटले जातात, ती स्वतः मेडिसिन रिसर्च बेस्ड मेडिसिन्स देण्याचा त्यांचा उपक्रम गेली 30 वर्ष या ठिकाणी आहेत. त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. ह्या कार्यक्रमाला खास करून माझ्याबरोबर खासदार मेधाताई कुलकर्णी याही या ठिकाणी होत्या. पूर्णतः रसायू लॅबच्या पूर्ण टीमला मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि डॉक्टर योगेश बेंडाळे यांचं चाललेलं हे पुण्यातील गेली 30 वर्षाचं काम अजूनही यापुढे म्हणजे आयुर्वेद क्षेत्रामध्ये आणि रिसर्च सेक्टरमध्ये त्याला खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने नवीन नवीन मेडिसिन्स नवीन नवीन सेक्टरमध्ये ते रिसर्च करतील ह्याची मला खात्री आहे. त्यांचं काम म्हणजे जसं आपण म्हणतोय की इन फॉरेन कंट्रीज स्पेशली इन द अमेरिका इंग्लंड या ठिकाणी त्यांचे पब्लिश झालेले रिसर्च पेपर हेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि विशेष काम हे कॅन्सर सेक्टरमध्ये आहे. वेगवेगळ्या कॅन्सरांच्यावरती ते रिसर्च पेपर त्याने देशामध्ये आणि देशाच्या बाहेरही त्याने सबमिट केलेला आहे. मी नक्कीच त्यांना ह्या कामासाठी खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या लॅबचा फायदा नॉट ओनली फॉर द महाराष्ट्र बट इन लॉंग रन देशातील कितीतरी वेगवेगळ्या रुग्णांसाठी होईल. रसायू लाईफ सायन्सने रिसर्च करून लॉन्च केलेल्या मेडिसिन्सचा फायदा लोकांना होईल याची मी खात्री बाळगतो. गेल्या काही वर्षांमध्ये संशोधन खूप वाढतंय, तंत्रज्ञानाचा पण अंतर्भाव होतोय, त्यामुळे आयुर्वेद एक समृद्ध शास्त्र होतंय आणि त्यासाठी काही धोरणात्मक पावलं देखील केंद्र आणि राज्य सरकारकडनं पण उचलली जात आहेत. या सगळ्याचा भविष्यामध्ये कसा उपयोग होऊ शकेल? डेफिनेटली गेली अगोदर 60 वर्ष आयुर्वेदाला पूर्ण दुर्लक्षित केलं होतं. ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीच याने नवीन आयुष मंत्रालय सुरू केल्यानंतर मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इनोव्हेशन असेल, टेक्नॉलॉजी असेल, ह्याचा उपयोग आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने करावा, जोपर्यंत राजाश्रय मिळत नाही तोपर्यंत हे शक्य होत नाही. तो 2014 पासून शक्य झालं. म्हणून म्हणजे छोट्या लेवलवरती नाही तर खूप मोठ्या लेवलवरती पूर्णतः भारतामध्ये म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ही आयुर्वेदासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला. इंटरनॅशनल योगा डे सारखा इंटरनॅशनल योगा डे सुरू झाला आणि 180 कंट्रीमध्ये योगा सुरू झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आयुर्वेदी त्या देशामध्ये पोचला. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द आयुर्वेदा म्हणजे दिल्लीमध्ये गोव्यामध्ये अशा पद्धतीचं चांगलं इंटरनॅशनल सेंटर्स सुरू केले. आणि आज आयुर्वेद शिकण्यासाठी इंटरनॅशनल स्टुडंट्स हे आपल्या देशामध्ये येतात, आयुर्वेद शिकतात, आयुर्वेदावरती रिसर्च करतात आणि आपल्या देशामध्ये जाऊन आयुर्वेदावरती प्रॅक्टिस करतात. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून मी म्हणेन की ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीच्या कार्यकाळामध्ये आयुर्वेदाला चांगले म्हणजे खूप रिसर्च ओरिएंटेड हे प्रायव्हेट सेक्टरमध्येही सुद्धा खूप लोकांनी करायला त्याची सुरुवात केलेली आहे. आणि त्याच धर्तीवरती डॉक्टर योगेश बेंडाळे इज डूइंग द वेरी मच न्यू रिसर्च इन दिस सेक्टर. त्यांनाही मैं शुभेच्छा व्यक्त करता हूँ. कई लोगों की मौत हुई है, क्या बताएंगे उसके बारे में? आप पुणे में हो सर, कल 2 दिन से ये घटना पुणे में घटी है. बहुत से लोग इस जहरीली शराब के कारण मर चुके हैं. 85 लोकांचं मृत्यू. मी फक्त यावरती एवढंच सांगेन की महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे याच्यावरती इन्व्हेस्टिगेट करत असेल, बट म्हणजे एक्साईज डिपार्टमेंट या ठिकाणचं चांगल्या पद्धतीने अशा कुठं मॅन्युफॅक्चर होत असेल त्याचा शोध लावेल, त्याच्यावरती म्हणजे जे काही कडक ॲक्शन घ्यायला पाहिजे ती घेईल. पण खरं म्हणजे तर पूर्णतः म्हणजे एक्साईज डिपार्टमेंटने ह्याच्यावरती कंट्रोल घेऊन अशा पद्धतीचे जर कुठं करत असेल तर ते बंद करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं आहे. थँक्यू. डेफिनेटली मी गोव्यामध्ये अशा पद्धतीने कुठल्याही म्हणजे इलिगल फॉर शराब तयार करण्यासाठी प्रमोट कधी करत नाही आहे. we are taking the strictly actions against this type of illegal things in the Goa. Thank you.